तर मुंबई लुटणारा रहमान डकेत कोण हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। मात्र मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंदर असं वक्तव्य सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केलंय। रहमान डकेत कोण आहे मुंबईत? मुंबई लुटली कोणी? मुंबईला वेटोळं करून मारून घोटाळे कोणी केले? आणि म्हणून मुंबईमध्ये आम्ही काम केलेलं आहे। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचे रस्ते असतील, मुंबईतले सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असतील, मुंबईतली मेट्रो असेल, मुंबईचे कारशेड असतील, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, हे सगळे प्रकल्प आम्ही मार्गी लावतोय। जे लोक म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार तोडणार तोडणार, याला हे उत्तर आम्ही दिलेलं आहे। मुंबईकर बाहेर फेकला गेलेला पुन्हा मुंबईत आणणार, हा आमचा संकल्प आहे महायुतीचा। तर 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केलाय। कदाचित भारताचा पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं भुवया उंचावणारं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय। एकनाथ शिंदे यांची किमया असं मी त्या ठिकाणी मानतोय की बीजेपीला एकनाथ शिंदेंचा शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या। या युतीवरनं असणारं एकंदरीत दिसतंय की महिन्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का? नाही, खरं म्हणजे प्रकाशरावजी आंबेडकर साहेब जे बोलले ते काळाची गरज आहे। आणि माझा नेता मुख्यमंत्री होत असेल तर त्यांच्या तोंडात तर मी पेढा टाकायला पाहिजे, त्यांचे आभार मानायला पाहिजे। जे बोलतात त्यांना कुठेतरी काही ना काहीतरी समजत असेल म्हणून ते बोलू लागले। भारतीय जनता पार्टीचे 137, 132 आणि आम्हाला पाठिंबा देणारे 5, 137 आमदार असताना मुख्यमंत्री भाजपचाच असेल, दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आता तरी शक्य वाटत नाही। पुढे पुढच्या घडामोडीकडे, बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरलाय। मुंबईसाठी पुढील 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक पार पडणार आहे। भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार आहेत। तर मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागा लढण्यावर आग्रही आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कोर कमिटीच्या बैठकीत 125 जागांवर चर्चा झाल्याची माहिती TV9 मराठीला सूत्रांनी दिली। पुढच्या घडामोडीकडे, संघाच्या बौद्धिकाला अजित पवार यांची गैरहजेरी होती। अजित पवारांचा गट स्वतंत्र पक्ष आहे, भाजपचा भाग नाहीये असं म्हणत महायुतीच्या नेत्यांनी भाजपप्रमाणेच विचारधारा ठेवावी असा आमचा दुराग्रह नाही अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली। तर शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळती जुळती असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। संघाची विचारसरणी काय गद्दारीची आहे का असा सवाल दानवे यांनी केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं यावर्षीही पाठ फिरवली। संघाच्या बौद्धिकासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही निमंत्रण देण्यात आलं होतं। यापैकी भाजप आणि शिवसेना आमदारांनीच रेशीम बागेत हजेरी लावली। भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी हेडगेवारांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादनही केलं, पण अजित पवारांसह त्यांचा एकही आमदार संघाच्या मुख्यालयाकडे फिरकला नाही। ते येणं न येणं हे त्यांच्या पक्षाच्या विचारधारेमध्ये त्यांना जे योग्य वाटतं त्याच्यावर ते निर्णय करतात। आणि ही आवश्यकता नाही आहे की त्यांनी सुद्धा इथं यावंच असा आम्ही कधी दुराग्रह केला नाहीये। जरी तिथे गेले नसले तरी त्यांनी सपोर्ट तर केलेलाच आहे। त्यामुळे जरी तिथं प्रत्यक्षरित्या नसले तरी अप्रत्यक्ष त्यांचं मन कशी तिथे असेल। बघा, आमची लढाई जी आहे ना ती हीच आहे, मुळात समजून घ्यावं लागेल। आमची लढाई दीक्षाभूमी ते रेशीम बागेची लढाई आहे। आमची लढाई संविधानापासून मनुस्मृतीपर्यंतची लढाई आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी रेशीम बागेतल्या कार्यक्रमातून संघाचं कौतुक केलंय। शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळती जुळती आहे असं शिंदे म्हणाले। शिवसेना आणि संघ अशी विचारसरणी जी आहे ही आमची मिळती जुळती एकच आहे। इथं आल्यानंतर एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं जनसेवेचं काम करायला बळ मिळतं।
संघाची विचारसरणी काय गद्दारीची आहे? संघाची विचारसरणी काय 50 खोक्याची आहे? संघाची विचारसरणी काय संजय शिरसाट दळवीसारखे पैशाच्या नोटा जमा करण्याची आहे? आता हे संघाने सुद्धा म्हटलं पाहिजे की एकनाथ शिंदेची विचारसरणी आमच्यासारखी आहे. खरं सांगायला गेलं तर खरं तर असं कुठं विचारसरणीचा आणि एकनाथ शिंदेचा कुठंच संबंध येत नाही. त्याच्यामुळे हे म्हणणं हास्यास्पद आहे त्यांचं. आम्ही सर्व लोकांना बरोबर घेऊन एकत्रितपणे काम करण्याचा आमचा मानस आहे, म्हणून त्या पद्धतीने आज त्यांची ही भेट झालेली आहे.